थँक्यू. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय दोन फलंदाजाचा विचार केला तर इथे मात्र आपण पाहतोय एका बाजूला पाहिलं तर मिस्टर मनोज प्रभू हा नॉन स्ट्राईक एंडवर आहे, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर बबन नार्वेकर. हे दोन फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना सुरुवात चांगली केली होती मागच्या मॅचमध्ये. आणि विचार केला गोलंदाजाचा तर गोलंदाज संजय गावड. पहिला चेंडू या ठिकाणी मिस टाइम झालाय. पहिल्या चेंडूवर सफलता. वाह क्या बात आहे. सुरेख सफलता या ठिकाणी मिळवून दिले नक्कीच यष्टीरक्षकांनी. झेल टिपलाय आणि पहिला गडी बाद होतोय. मिस्टर बबन नार्वेकर बॅक टू द डगआउटला बाद. गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. विचार केला तर बबन नार्वेकर. आता मात्र किरण जाधव येतोय. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडीशी या ठिकाणी बॅटिंग झाली नव्हती त्यांची. मात्र इथून जर पाहिलं तर क्वालिफाईड मॅच आहे. पहिला विकेट नक्कीच गमावलाय. इथून दबाव किती असेल निलेश फायटर संघावर, कारण पहिल्याच चेंडूमध्ये दबाव टाकण्याचं काम केलंय मिस्टर संजय गावड यांनी. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच हाताळली. पहिलाच चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला आपल्याला. हा चेंडू सुरेख होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय चेंडूला फील्ड केलं जात आहे. सिंगल रन्स शुभारंभ मात्र इथे केला जाईल. संघाचं धावसंख्या 1 ने या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. आता मात्र जर पाहिलं तर मिस्टर मनोज प्रभू समोर सरळ बॅटने खेळतोय. इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीने फिल्डिंग सजवले, त्यामुळे जास्ती चान्स दिला जात नाहीये. हा चेंडू खूप चांगल्या लय आणि रिदम मध्ये टाकतायत संजय गावड. सर विचार केला तर संघ मालकच्या भूमिकेमध्ये त्यांचा संघ आणि परेश सर देखील आपण पाहतोय या संघाचे ऑनर्स. विचार केला तर पालघर स्पोर्ट्स क्लब हा संघ आज उभारला गेलाय. ओहो इथे मात्र पहा फटका तर सुरेख आहे. किती लांब गेलाय समोरच्या दिशेने. एक अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. आलाय बॅट मधून मिस्टर मनोज प्रभूच्या षटकार. 6 धावा. पुढचा चेंडू असेल 5वा चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालाय. 6वा चेंडू असेल शेवटचे चेंडू आणि अंतिम. पहिल्या षटकातील हो सुरेख चेंडू थोडासा पडल्यानंतर गतीने यष्टीरक्षकाकडे गेला. थोडासा बाहेर टाकला होता. आउटसाइड ऑफस्टिक वर नक्कीच टप्पा ठेवला गेला. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक या ठिकाणी जर पाहिलं तर कंप्लीट होतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच पहिलं षटक हाताळलं. आपण पाहतोय संजय गावड यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. 7 धावा दिल्या आणि 7 धावेनंतर 1 गडी देखील बाद केलाय. नवीन गोलंदाज मिस्टर संदीप करवत आता मात्र रणालयाचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली फलंदाजी देखील त्यांनी केली होती, परंतु ही मॅच वेगळी आहे. ओहो इथे पहा किरण जाधवच्या विरोधात गोलंदाजी करताना
चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी. जर पाहिलं चेंडू पडल्यानंतर नॅचरल टर्न, कारण की डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे नॅचरल टर्न असतो, तोसाठी इथे मात्र यूज केला जातोय. चांगलाच या ठिकाणी चेंडू पडला होता, परंतु शॉट थर्डमॅन रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूला व्यवस्थित पकडू शकला नाही आणि जर पाहिलं तर 22च्या रूपाने ही रन्स इथे काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र 8 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आपण पाहतोय संदीप करवट आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन फ्रॉम अर्नाळ्याचा हा खेळाडू आहे आणि मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच किताब देखील या ठिकाणी पाहतोय आपण. पुन्हा एकदा खूप चांगला टर्न या ठिकाणी नॅचरल आहे, परंतु खेळताना कुठेतरी इथे मुश्किल होते मनोज प्रभू याला. अबाउट द टर्न खेळायचं आहे, परंतु हवेचा रोग देखील तितकाच जास्त असल्यामुळेच या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा प्रॉब्लेम येतोय फलंदाजीसाठी. आता मात्र शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र भिडकावून दिला चेंडूला. फाईन लेगच्या दिशेने आपण पाहतोय चेंडू जातोय, ट्रॅव्हल्स होतोय चौकारासाठी. 4 धावा. थँक्यू. 12 धावा झाल्यात आतापर्यंत. जर पाहिलं तर या षटकात चौकार आलाय. एक षटकार एक चौकार आतापर्यंत नक्कीच मारण्यात यश आलेलं आहे फलंदाजाला. पुन्हा एकदा जागा बनवली होती, सफल झाले होते, मात्र जास्त सफल झाले. चेंडू थोडासा स्लोवर गतीने हाताळला आणि तेच कारण बनते ते लेग बाईच्या रूपाने एक सिंगल रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. दुसरे षटक आणि दुसऱ्या षटकातील अजूनही जर पाहिलं तर शेवटचं चेंडू शिल्लक आहे. चांगले षटक हाताळलंय. जर पाहिलं तर आतापर्यंत एकंदरीत धावांचा विचार केला तर 6 धावा खर्च केल्या होत्या. पंचांकडे इथे पाहिलं गेलं फलंदाजात थ्रू, परंतु इथे काय घडलंय तर मिस्टर इथे बाद होईल. मोठा गडी बाद होतो इथं, म्हणजेच मनोज प्रभू एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं होतं, परंतु कुठली कॉलिंग झाली नाही. मूक क्रिकेट राहिलं आणि रनआउटचा चान्स इथे हुकू दिला नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन होतंय. 13 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आहेत. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 गडीचा मोबदला या ठिकाणी नक्कीच लागलेला आहे. अवरे वेवण आव तर जमाय आयो, दारू न बाटलं लायव तर जमाय आयो. अवरे वेवण आव तर जमाय आयो, दारू न बाटलं लायव तर जमाय आयो. जमाय आयो ने हूँ लायव, देसी मर्गी हाथे पोटली लायव, जमाय आयो ने हूँ लायव. थँक्यू. एक आगळा वेगळा सॉन्ग आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. हे उर्वी डीजे आहे. उर्वी डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप चांगलं या ठिकाणी मनोरंजन कसं करावं हे फक्त आणि फक्त रोहित पाटील आणि त्यांच्या टीमला माहिती आहे. खूप चांगलं मनोरंजन केलं जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 13 धावा 2 गडीच्या मोबदल्या आहेत. जर पाहिलं आपण मनोज प्रभू याचं विकेट खूप महत्त्वपूर्ण होता निलेश पाटील संघासाठी, कारण की याआधी देखील आक्रमकता त्याच्या बॅटमधून देखील आली होती, परंतु इथे जर पाहिलं तर काहीतरी चुका घडल्या. या चुकीला जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय मनोज प्रभू सारखा एक मोठा गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आता मात्र पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असणार आहे. चांगले षटक मी म्हणेन आतापर्यंत जे षटक वापरले गेले पालघर स्पोर्ट्स क्लब या संघादरम्यान आपण पाहतोय चांगली सुरुवात केली. आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम 1-2 फटके जरूर आले, परंतु त्या विरोधात 2 या ठिकाणी पाहिलं तर गडी देखील बाद झाले आहेत. हा देखील स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. आसिफ उच्चाले एका बाजूला, दुसऱ्या बाजूला किरण जाधव. तालमेल अजूनही बसलेली नाहीये. व्यवस्थित तालमेल असणं खूप गरजेचं आहे. ती तालमेल कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता मात्र बा लोअर फुलटच चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जाईल. यस नो डाऊट. पंचांचा इशारा येतोय. इथे मात्र मोठा फटका येतोय. मिड विकेटच्या दिशेने येतोय षटकार. 6.
19 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत, परंतु इथे जर स्कोरबोर्ड पाहिला तर चिराग तरी दर्शवतायत की 8 चेंडू तब्बल डॉट आलेले आहेत. म्हणजेच पहा गोलंदाजी देखील चांगली आहे. 2-3 मोठे फटके सोडले तर इतर चेंडूचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे, परंतु इथे जिम्मेदारी नक्कीच पाहिलं तर मिस्टर बंटू त्या ठिकाणी होते. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून बंटूला आपण सातत्याने पाहिलं तर नक्कीच चार्जर संघासाठी हा खेळला जाणारा खेळाडू आणि नेहमी त्याला पाहिलं तर आपण यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय असा बंटू आपण पाहतोय. आज मात्र जिम्मेदारीचं ओझं जास्त आहे आणि त्यामुळे मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना काऊ कॉर्नर रिजन मध्ये उभा आहे. पुन्हा एकदा तोच फटका सजवलाय. पहा मला जीवनदान दिलंय, मी काय करू शकतोय हे मात्र दर्शवताना आसिफ उच्चले दर्शवतोय. जबरदस्त हिट, आणखीन एक मोठा फटका, येतोय षटकार. 6 धावा. आता मात्र धावा वेगाने वाढतायत. 27 धावा. आतापर्यंतचे चेंडूचा विचार केला तर 2 हिट मोठे आलेत या षटकामध्ये. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि जर पाहिलं तर चुकी केले, चुकीला माफी नाहीये हेच मात्र निदर्शच आणून दिलंय आसिफ उच्चाले. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तोच फटका. जर पाहिला तर लोअर फुलटच चेंडू, याचा पुरेपूर घेतला जातोय समाचार. चेंडू फेकून देतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ सीमारेषे पार. षटकार. 6. पहिलं षटक कमालीचं हाताळलं होतं. फक्त 7 धावा दिल्या होत्या. तदनंतर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 20 धावा खर्च करतोय संजय या ठिकाणी गोलंदाज. पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आसिफ उच्चाले हा देखील मिस टाइम आहे. चेंडू हवेत आहे. आता मात्र संधी दिली जाईल का? नाही. इथे मात्र आपण पाहतोय संधी दिली गेले. पुन्हा एकदा हा देखील विकेट महत्वाचा होता. मात्र एकाच ओव्हर मध्ये 2 संध्या दिल्या जात आहेत. 2 जीवनदान दिले जात आहे. हे पुढे जाऊन कुठेतरी महागडं पडणार आहे. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे 3 कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड लागले जाते 35 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. थँक्यू. पहा 3 षटक आतापर्यंत कंप्लीट केले गेले आणि 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी फक्त आणि फक्त 12 मिनिटे लावलेत. खरोखरच कौतुक करेन मी कर्णधाराचं. ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये हरेश्वर किणी कर्णधार पद नक्कीच भूषवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली नक्कीच सवय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर जतीन आलाय. ओहो, चांगला चेंडू आहे परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केला असतं तर किरणच नक्कीच काहीतरी चित्र वेगळं पाहायला भेटलं असतं. परंतु किरणच्या विरोधात जतीन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चेंडू मिस्टर किरण खेळला आणि 6 चेंडू मध्ये फक्त 2 धावा त्याने आपल्या संघासाठी योगदान दिलंय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 3 षटकार 2 दुहेरी धाव. एकंदरीत जर पाहिलं तर 22 धावा 6 चेंडू मध्ये खेळतोय. पुन्हा एकदा हा फटका स्विच हिटचा करण्याचा प्रयत्न होता परंतु ही स्विच हिटला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. नक्कीच प्रॉपरली चेंडू बॅटवर आला नाही आणि तेच कारण बनते. इथे मात्र 22च्या रूपाने एक सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर बोर्डवर धावसंख्या लागली जाते 37 धावा. खराब चेंडू आहे. इथे मात्र पहा 2 क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूला अडवतायत. वाईट चेंडू आहेत. वाईट +1 अशा एकंदरीत जर पाहिलं तर 2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने
इथे मात्र खर्च करताना गोलंदाज थोडीशी खर्चिक गोलंदाजी करेल का, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर एक एक्स्ट्रा वाईड +1 म्हणजे 2 धावा एक्स्ट्रा आल्या आहेत. हो चांगला आहे, चांगला आहे, खूप चांगली लेंथ लाईन ही टप्पा. कारण की टप्प्याचा जर विचार केला तर बाहुबली पिक्चर आपण पाहिलाच असेल. बाहुबली पिक्चर मधला कटप्पा ही मेन भूमिका वापरत होती त्या पिक्चर मध्ये, आणि इथे मात्र चेंडूचा अचूक टप्पा. हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बाउन्सने चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षकाजवळ जातोय. तिथे मात्र चेंडूला पकडलं, फेकलं, तोपर्यंत सिंगल रन्स घेतले जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा कंप्लीट होत आहेत आपल्या संघाच्या. चांगल्या पद्धतीने आता मात्र लयबद्ध फलंदाजी करत असताना दोन फलंदाज, एका बाजूला पाहिलं तर आसिफ, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर किरण. आता मात्र पुन्हा एकदा शॉट ऑफ द लेंथ, इथे मात्र पिक केला चेंडूला आणि जबरदस्त प्रहार, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, सीमारेषे पार, येतोय चौकार 4. थँक्यू. पुढेच एकदा षटकातील जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय. इथे किती लांब गेलाय चेंडू, ताकद आहे किरणकडे आणि तीच ताकद या ठिकाणी वापरले. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, सीमा रेषे पार, आणखीन एक येतोय चौकार 4. थँक्यू. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा 2 गडीच्या मोबदल्या आहेत. पहा विकेट्स गेल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी आपली बाजू जी आहे ती व्यवस्थित रीती मांडलेली आहे. विचार केला आसिफ उच्चाली तर आसिफ उच्चाळायचा विचार केला तर जेव्हा ही एंड येते आपण पाहतोय पालघर एंड जेव्हा येते तेव्हा मात्र तो आक्रमकता दाखवतोय. नवली एंड जेव्हा येते तेव्हा किरण मात्र आक्रमकता दाखवते. असे दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर आता मात्र टेक्निकल उपयोग केला जातोय, टेक्निकल पद्धतीचा. मात्र पाहतोय पुण्याचे एकदा आसिफ उच्चाले ज्यांनी या एंड मधून जर पाहिलं तर 3 षटकार संजयच्या विरोधात मारले होते. पुण्याचे एकदा सज्ज असतील. बघतोया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर संदीप खरवत आपल्याला पाहायला मिळतील. अर्नाळ्याचे हे देखील एक खेळाडू आहेत. आज पालघर स्पोर्ट्स क्लब कडून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल इथे जर पाहिलं तर एक्स्ट्रा खेळाडू ऑनसाइड रिजन मध्ये इथे घेतला जाईल. मिडॉनच्या डीपमध्ये आपण पाहतोय ऑनसाइड रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर पाहिलं तर लॉंग ऑन रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक. आता मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. तर थोडीशी जाणीव आहे कारण की आक्रमक करणारा फलंदाज जर पाहिला तर आसिफ मोठ्या प्रमाणावर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र फटका जर पाहिला तर मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रोटेक्शन खूप चांगल्या पद्धतीने आहे. मात्र एक धावाचं रूपांतर हा नजरेचा खेळ आहे. हा क्रिकेट म्हटलं तर नजरेचा खेळ. इशारा केला आसिफने आणि किरणने आणि लगेचच दुसरी धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र संघाची 50 धावा पूर्ण होत आहेत. खूप चांगलं या ठिकाणी प्रदर्शन करताना दोन फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर स्लोवर गतीने थोडासा व्हेरिएशन केला, थोडासा चेंडूला कट केलं. हे करणं खूप गरजेचं आहे. तेच आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रमुख पालघर शहर प्रमुख आदरणीय सन्माननीय असलम मनिया साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. त्याचबरोबरीने पाहू शकता आपण आपल्या बरोबरीने मनीष धोडी साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपला दोघांचं आपण मनापासून सहज स्वागत करतोय PDDPL सीझन 2 मध्ये. धन्यवाद. या ठिकाणी जाऊया पाहुण्यांच्या माहितीसाठी. हे दोन संघ आपण पाहतोय.
पालघर स्पोर्ट्स क्लब पालघर आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निलेश फायटर चिंचणी असे दोन संघ आज मैदानाच्या आतमध्ये क्वालिफाय मॅच असणार आहे. या संघामध्ये जो संघ विजय होईल तो थेट अंतिम 8 मध्ये म्हणजे सुपर संडे मध्ये पोहोचला जाईल. इथे मात्र पहा ही ताकद आहे, नजाकत आणि जबरदस्त पूर्णपणे जर पाहिलं तर सर्वात मोठा षटकार पाहायला मिळतोय. किरण जाधव ब्रँड ऑफ चिंचणी खूप मोठा फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी षटकार. जय माँ एकवीरा देवी बेटी है कारला डोंगर में, जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. थँक्यू डीजे थँक्यू. पहा ही ताकद वापरलंय आजपर्यंत जर पाहिलं तर किरण जाधव बरीचशी मैदानं त्यांनी गाजवली. निलेश फायटर संघाकडून सातत्याने खेळत असताना कर्णधार भूमिका पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि ही आक्रमकता त्याच्याकडे आहे. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवर हलकीशी गिरकी घेतली आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. ओव्हरची होईल इथे मात्र समाप्ती. आपण पाहतोय 5 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 57 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. यानंतर मी दोन्ही संघाला इथे आमंत्रित करीन. वसई 11 संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला पवनसुत नवली संघाचा कर्णधार. नक्कीच दोन्ही संघांनी एक मॅच लॉस केले तर लुजर म्हणून आपण ही मॅच याच्यामधून जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये नक्कीच दखल होईल आणि जो संघ हरेल त्याला मात्र हे इथेच थांबावं लागणार आहे. तर जाऊया दोन्ही संघाचे कर्णधारांना मी विनंती करतो या आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी इथे सज्ज व्हायचं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाजा विचार केला खूप चांगल्या पद्धतीने आपली बाजू सांभाळले. विचार केला आसिफ उचायचा तर 11 चेंडू तो खेळलाय. 11 चेंडू मध्ये 25 धावांची दुवादार खेळी त्याने केले. दुसऱ्या बाजूला किरण आपण बघतोय ज्याने 11 बॉल यूज केले. 11 बॉलमध्ये 16 धावांची खेळी त्यांच्याकडून देखील पाहायला मिळते. हे फलंदाज आहेत बऱ्याच वर्ष गाजल्यानंतर आज देखील 40 प्लसच्या माध्यमातून आपली फलंदाजी इथे दर्शवत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल मिस्टर प्राण. पहिलं षटक नक्कीच हाताळलं जाईल. शेवटचं षटक असेल आपल्या संघासाठी. मात्र हाणामारी होईल यात काही शंका नाही आहे कारण की शेवटचं षटक जो असतो तो हाणामारी करण्यासाठीच या ठिकाणी वापरला जातो. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर खूप जास्त प्रमाणावर सफळ झाले होते आणि मोठा फटका फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला जातोय आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू पहिला डॉट चेंडू येतोय. आता मात्र उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. यानंतर जर पाहिलं तर किती धावा जमवल्या जातील. 5 चेंडूमध्ये 57 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत 5 चेंडू. ओहो दुसरा चेंडू डॉट. खूपच चांगली गोलंदाजी प्राण. जाणीव आहे शेवटचं षटक आहे मारहाण होणार आहे परंतु मी माझं बेस्ट देण्याचं काम करीन. माझं 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये वापरेन हेच मात्र निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. जर पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जर पाहिलं तर इथे भिडकावून दिलाय. टायमिंगच्या बळावर जर पाहिलं तर खूप मोठा फटका येतोय. आसिफ उच्चाळे चेंडू पाठवून देतोय सरळ सीमारेषे पार. षटकारासाठी 6 धावा. आने जाने वाले लोग कोई उमरा काटता है, कोई बकरा काटता है, थँक्यू. 63 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत. विचार केला तर अजूनही 3 चेंडू. आता मात्र मिस टाइम आहे. स्वतः प्राण चेंडूवर जात आहेत आणि कुठली चुकी करणार नाहीये. एक तेरी तो एक मेरी म्हणून सांगत असताना प्राण मोठा फटका मारला होता याआधी परंतु दुसऱ्याच चेंडूवर जर पाहिलं तर थोडंसं बोटं फिरवली चेंडूवर आणि मिस टाइम होऊन स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जज केला आणि कॅच देखील सुरेख घेतला गेला. विकेटचं होतंय पतन. 3 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. 63 धावा स्कोरबोर्डवर आहेत. या ऐकूया एक छूमधीर संगीत आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये.
हा धावसंख्या तर झालंय. इथून जर पाहिले तर अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 63 धावा आपण पाहतोय. आणि विचार केला फलंदाजाचा तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अफजल येत आहेत. अफजल अत्तारी आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील एक चौकार त्यांच्या बॅट मधून आला होता. इथून पाहतोय 2च चेंडू असणार आहेत. हिट करण्याचा प्रयत्न होता. पायावर चेंडू आदळला जातोय. मात्र या चेंडूवर जर पाहिलं तर यस लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या जर पाहिली तर 64, लॉस ऑफ 3 विकेट्स. 64 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. यानंतर दुसरी इनिंग पाहिली जाईल. इथे जो संघ मात्र विजय होईल तो थेट अंतिम 8 मध्ये म्हणजेच सुपर संडे मध्ये त्याला तिकीट मिळेल. परंतु प्रयत्न इथे चांगले आहेत. विचार केला तर सुरुवात थोडीशी खराब होती. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झाल्यानंतर जी बाजू सांभाळली आसिफ आणि किरणच्या माध्यमातून शेवटचा चेंडू. परंतु इथून अजूनही एक चेंडू टाकायला लागणार आहे. हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव जर पाहिली तर 65 धावा स्कोरबोर्ड वरती लागले जात आहेत. पाहतोय आपण पुन्हा एकदा या चेंडूवर इथे मात्र चेंडू डॉट येतोय. विकेट्स आहे का सर? यस विकेट्स आहे. बोल्ड आलाय. आणि त्यानंतर पाहिलं तर 65 धावा स्कोरबोर्डवर. मागचा जर गेम पाहिला तर पालघर संघाने 65 धावा त्यांच्या बॅटिंग मधून काढल्या होत्या. आता मात्र तोच टार्गेट त्यांना असणार आहे. आपण पाहतोय निलेश पाटील संघाने फलंदाजी करत असताना 4 गडी गमावले. परंतु 4 गडीच्या या ठिकाणी जर पाहिलं तर मोबदल्यात 65 धावा देखील जमवल्यात. या जाऊया आपण लगेचच दुसऱ्या सामन्यामध्ये. नक्कीच जिथे रंगले जातील 2 संघ. एका बाजूला पवनसुत नवली तर दुसऱ्या बाजूला वसई 11 संघ. चला वसई 11 संघ कर्णधार. एस पवनसुत नवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला वसई संघ. मुनेश दोडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या पुढचा मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. तर 2 संघ कर्णधार आपण पाहतोय. पवनसुत नवली संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. चला वसई 11 संघ. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कर्णधार आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे. हॅलो. वसई 11 संघ शेवटचा अंतिम कॉल असेल. इनिंग ब्रेक झालेली आहे. टॉस करायचा आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला कॉल केला गेला होता. पागदरे सर शेवटचा अंतिम कॉल इनिंग ब्रेक टॉस करायचा. चला इनिंग ब्रेक झालेली आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला कॉल केला गेला होता. तुमचा कॅप्टन जो आला नाहीये प्लीज थोडी त्वरा करा कॅप्टन. चला सादिक अन्सारी कॅप्टन. कॅप्टन सर नाही आहेत. लगेच पाठवा कॅप्टनला प्लीज. 5 षटकामध्ये कॉल केल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो 5 षटकामध्ये कॅप्टन इकडे यायचंय. चला बॅटर पाठवायचं पालघर स्पोर्ट्स. तो वेलकम बैक. सेकंड इनिंग हम पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. सादिक सर थोड़ा वार्म करके आइए चलिए प्लीज. ज्यादा वक्त हो चुका है. अब बॉल गिरने के पहले टॉस करना है अपने को. जो नियम है वो नियम के साथ ही चलना है. इसलिए 5 ओवर में आपको कॉल किया जा रहा है. हर एक टीम को 5 ओवर में हम कॉल कर रहे हैं. उसी के साथ आपको टॉस के लिए आना है.
चला आपण सामन्याकडे वळणार आहोत. या षटकानंतर टॉस केला जाईल. पहिला षटक जर सुरू असेल तर टॉस केला जाणार नाहीये. तर बघूया आपण पहिल्या षटक घेऊन येतील संगणक आसिफ मुछाले. दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेग बारी मॅन फ्रॉम ढाणू. तर एका बाजूला संजय गावड मायकोफ चे बिलॉंग करणारे खेळाडू पाहू शकतात. धावसंख्या बनवायची विजयासाठी पाहिलं तर 60 तर 66 धावांचं लक्ष आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच आपण टॉस कडे बनवा. टॉस करून घ्यायचं लगेच. चला संतोषजी टॉस करून घ्या. मनीश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. या एका बाजूला साजिद सर असणार आहेत, दुसऱ्या बाजूला तुषार घरच. तर आपण पाहतोय आजचे पाहुणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते दोन्ही संघादरम्यान. PDPL इज कॉल आणि PDTPL येत आहेत. एस सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर जाऊन दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक द्या. सजित सर आपण पाहतायत नाणेफेक जिंकलेत, काय डिसीजन असणार आहे? फील्डिंग करेंगे हम लोग. फील्डिंग कुछ टीम में चेंजेस नहीं, सेम टीम रहेगी. बेस्ट ऑफ लक आपके लिए. नाणेफेक जिंकला असतात काय डिसिजन असतं? फिल्डिंगच केलीस. आता मात्र फलंदाजी आहे, तुला स्वतःला फलंदाज करावे लागणार. आपलं घरचं मैदान आहे, हवेचं रूख जास्त आहे. तर आता या मॅच मध्ये फलंदाजी केली जाईल. हो, फलंदाजी करावीच लागेल, कारण की जिंकायचं असेल तर फलंदाजी करणं गरजेचं आहे. क्वालिफाय व्हायचं असेल तर नक्कीच हरो या मरो या परिस्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील या मॅचसाठी. आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. खूप महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यस, ओव्हर टू युसुफ सय्यद सर. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 5 धावा दाखल पाहू शकता आपण. फुटस बॉल नक्कीच होता. पाहिलं तर ऑन साइडला खेळला गेले. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावणे समाधान मानावं लागेल. धावसंख्या धरून पोहोचेल 6 अंकावर. यावेळेस फक्त पाडा स्वीप केला गेला. सुरेख फटका कार्पेटला रोड करत निघून जाईल वसई 11 डगआउट कडे 4 धावांसाठी. आपण पाहतो 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वेग बारी तर एका बाजूला पाहू शकता आपण संजय गावड. या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्या 10. 4 चेंडूचे खेळ संपला गेले. तर बघूया आपण 10 धावा दाखल करून 66 धावांचा पाठलाग करायचं. मागील सामन्यामध्ये 65 धावा लगावल्या होत्या पालघर स्पोर्ट्सच्या संघाने. 66 धावा डिफेंड केल्या होत्या. यावेळेस लेग स्टंपवर चेंडू होता, परंतु संजय गावड का अप्रतिम फलंदाजी करतात. खेळाडू आहे डीप मध्ये चेंडूला फील्ड करतील. डिबॅकॉस कॉल एक लॉंग लेग लिझर मध्ये, परंतु 2 धावा परिपूर्ण तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये अप्रतिम धावा जमा केल्या गेल्या. पहिल्या 5 चेंडूचे खेळ संपला गेले. 12 धावा जमा केल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणली जाईल पालघर स्पोर्ट्सची. दोन्ही फलंदाज एका बाजूला विवेक बारी तर एका बाजूला पाहू शकता आपण मिस्टर संजय गावड. संजय गावड यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. 2 चेंडू 6 वर खेळतायत. 3 चेंडू 5 वर खेळतात विवेक बारी. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला संगणक. थोडीशी महागडी सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये आसिफ मुछाले च्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे मुद्देसर जबर चेंडू कडे जाईल. डीप विकेट कडे चेंडू गोलंदाज सीमारच्या पार येतोय. खणखणीत दर्जेदार मास्टर कप PDTPL 4 षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. धावा स्वीट 16 म्हणजे 16 धावा बिनगडी बाद. इकडून येणारे 5 षटक
10च्या सरासरी बनवायचे आहेत 50. चला विनंती फिल्डिंग लगेच सजून घ्यायची. एक षटक संपलं गेलं. 4 मिनिटं 45 मिनिटाचा वेळ गेला एका षटकासाठी. ही दक्षता घ्या. प्रत्येक षटकामध्ये टिमिट्स करू नका. आणि पाहिलं तर एक षटक संपलं गेलं. 16 धावा दफडकर. 5 षटकामध्ये बनवायचे 50. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल अफजल अतारी पाहू शकता आपण मॅन फॉर्म वसईचे खेळाडू आहेत. तर बघा आपण 66 धावांसह पाठला करायचा आहे. 16 धावा दफका लगावल्या गेल्या. अजून बनवायचे 50. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 30 चेंडू 50 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू सुरेख होता. लॉंग स्टॉपला खेळाडू आला. चेंडूला फील्ड करता परंतु एक धाव वेगाने घेतली गेली. सुरेख कॉलिंग म्हणले जाईल. बॅटची नक्कीच कडा लगावली होती. पाहिलं तर एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. लॉंग स्टॉपला खेळाडू पाहू शकता आपण हुसैन पटणी चेंडूला फील्ड करत असताना धावसंख्या पोहोचले धावफलकावर तब्बल 17 धावा 17. थोडीशी चर्चा करता दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विवेक बारी यांची गोष्ट केली. आतापर्यंत 4 चेंडू फेस केले. चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटला. 2 सिंगल अशा प्रकारे 6 वर खेळत आहेत. संजय गावड यांची गोष्ट केली. 3 चेंडूंनी 10 अंकावर ते खेळत असताना 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. एक दुहेरी धाव. चांगले बॅटिंग आतापर्यंत पाहायला भेटते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच निर्धाव होईल. डॉट बॉल आलाय. किरण जाधव चेंडूला नक्कीच थांबवतात. एक धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायकर बॅटरचा परंतु स्ट्रायकर बॅटरने कुठलाही कॉल दिला नाही. डॉट बॉल येतोय. मागील षटकामध्ये पाहिलं गेलं तर पहिला चेंडू आला होता वाईट. तदनंतर एक डॉट. या षटकामध्ये एक पहिल्या चेंडूवर सिंगल. दुसरा चेंडू निर्धाव. अजून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकीचे. पहिला षटक मार्गस्थ दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस सुरेख अप्रतिम चेंडू पाहायला गेला तर डॉट बॉल. विवेक बारे थोडीशी चर्चा करतात पंचांकडून पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. कुठे ना कुठे वेगळा कॉल त्यांनी केला गेला होता परंतु आलाय डॉट. आपण पाहतो स्कोलिंग अंपायर श्रीराम मस्कर सर आणि मुख्य पंच मिस्टर सुदीप अमावणे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. पाहिलं तर चेंडू अंगालून ब्रश करतोय आणि हा सुद्धा चेंडूवर एक धाव लेग बायची नक्कीच लगावली जाईल. धावफलक 1 नंबर 18 धावा धावफलका लगावल्या गेल्या. कुठे ना कुठे कमबॅक करणारं षटक पाहिलं जाईल. निलेश फाटे चिंचणी या संघासाठी 66 धावा डिफेंड करायचे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्या होत्या गोलंदाज आसिफ मुछाले यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 धावा जमा केल्या गेल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्गस्थ. फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे पण तो चेंडू निघून जाता डीप. स्वीपर कव्हरला 4 धावांसाठी. फटका सुरेख खेळला गेला. विवेक बारी मॅन फ्रॉम ठाणू चा खेळाडू आणि चौकाराने स्वागत केले या चेंडूवर. धावसंख्या 2 पोहोचत धावफलकावर 22-22. पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा आल्या. या चेंडूवर चौकार. अशा प्रकारे 6 धावा जमा केल्या गेल्या पहिल्या 5 चेंडू मागे. पाटे नेटवर्क युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. 2 कॅमेऱ्याच्या वतीने लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केली जाते. अनुराग चव्हाण कॅमेरामॅन, बंटी कुंभार दोन्ही कॅमेरामॅन सज्ज आहेत. चांगला काम त्यांच्या माध्यमातून. जतीन किणी आणि मेहुल पाटील मॅन फ्रॉम बहाडोली सुरेख काम करत असताना ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका ते पार पाडतायत. स्लोवर चेंडू होता. फुल टॉस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करते. चेंडूला फील्ड केला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. खूप पुढे सरसावले होते संजय गावड परंतु शेवटच्या क्षणामध्ये नोचा कॉल दिला गेला. नॉन स्ट्रायकर बॅटर मिस्टर विवेक बारीच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांची समाप्तीनंतर 11.50च्या सरासरीने 23 धावा धावफलकावर. अजूनही बनवायचे 43. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 24. नक्कीच पाहिलं तर रोशन काका यांचं आगमन झालंय. आपण पाहतो एक दिग्गज लेजंड खेळाडू रोशन साहेबांचं आगमन झालं. वेलकम काका. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहिलं तर रोशन काका लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट खूप काळ गाजवलं. एक प्रतिम विकेट किपर याची भूमिका पाहू शकता आपण. रोशन साहेबांचं आगमन झालंय. काका वेलकम. 40+ चे सामने आहेत. पाहिलं तर रोशन काका 50+ असतील. त्यांचा सुद्धा खेळण्याचा मनशील
यस परनाळी संघामध्ये खेळतील उद्याच्या दिवसामध्ये पाहू शकता रोशन काका एक अप्रतिम क्रिकेटर दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालाय पवनसूच्या सुरेख मैदानामध्ये आपण पाहतोय चिराग तरी आमच्यावर जोडले गेलेत मॅन्युअल स्कूलची भूमिका पार पाडत असताना एक सुरेख गुणलेखक म्हणून त्यांची ख्याती एक सुरेख अंपायर आणि एक सुरेख व्यक्तिमत्व यांचं सुद्धा खूप सुरेख काम या मुख्य व्यासपीठावर पाहू शकता आपण तर वळे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला गेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 23 आसिफ मुछाले वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 30 षटक घेऊन येत आहेत पहिल्या षटकामध्ये 16 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या यावेळेस खोडवर त्याच्या होता परंतु सुरेख फटका खेळला गेला डीप मध्ये खेळाडू चढला फील्ड करतोय चढला फील्ड केला गेला अॅक्युरेट थ्रो केला गेला परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या सुरेख कॉलिंग पाहू शकता आपण दोन्ही बॅटरच्या मध्ये आणि सुरेख ताळमेळ आहे सुरेख कॉम्बिनेशन पाहू शकता चांगली कॉलिंग करतात दोन्ही फलंदाज धावसंख्या दोन्ही पुढे सरसावते धावसंख्या 25 अजूनही बनवायचे 41 23 चेंडू 41 धावांची गरज क्रॉस बॅट होता परंतु अप्रतिम फलंदाजी करतायत विवेक बारी चेंडूला नक्कीच थ्रो केला गेला यष्टिक्षक किरण जाधव यांच्या हातामध्ये एकेरी धावांचं समाधान व्हावं लागेल परंतु विवेक बारी आणि संजय गावड यांचे नक्कीच कौतुक करावं लागेल असे पूछायला पाहिलं तर क्रॉस आर्म ऍक्शन आहे गोलंदाजीचं आणि पाहिलं तर प्रत्येक चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न असतो त्या ब्लॉकच्या चेंडूला कशा प्रकारे खेळायचं आहे या दोन्ही बॅटर्स नाम आहेत आणि चांगली रणनीती आखली गेली प्रत्येक चेंडूवर ते धाव बनवतात आसिफ मुछालने मात्र 8 चेंडूमध्ये 1 चेंडू निर्धाव टाकलाय पहिल्या षटकाचा पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकला होता तदनंतर एकही चेंडू निर्धाव आला नाहीये अशा प्रकारे गोलंदाजी पाहू शकता आसिफ मुछाले करत असताना धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर तब्बल 26-26 यावेळेस ऑफसाईडला खेळला गेला डीप मध्ये खेळाडू चेंडूवर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील चेंडूला फील्ड केलं गेलं परंतु थोडासा लेझीपणा थोडासा लेझी थ्रो पाहायला भेटला 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या धावसंख्या दोन्ही पुढे सरसावेल धावसंख्या 2 पोहोचेल 28-28 धावा धावफलकावर 66 पाठलाग करायचा 28 धावा धावफलकाला लागवल्या गेल्या अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 38 येणारे चेंडूच्या इनिंग्स मध्ये तब्बल 21 यावेळेस सरळ बॅट खेळला डाऊन द ग्राउंड डीप मध्ये खेळाडू आहेत मनोज प्रभू चेंडूला फील्ड करते चेंडूला फील्ड केला गेला फेकी केली गेली परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या ज्या गोलंदाजीने मागील पहिल्या सामन्यामध्ये मात्र 2 षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या तर त्या गोलंदाजावर हल्ला बोल विवेक बारी आणि संजय गावड काय फलंदाजी करता आतापर्यंत पाहिलं तर पार्टनरशिप लगावली गेली तब्बल 30 धावांची यावेळेस ऑन साइडला खेळला गेला डीप मध्ये खेळाडू आहे आणि पहिला गडी बाद फलंदाज संजय गावड बॅक टू डगआउट अप्रतिम खेळ साकारत होता पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सुरेख झेल टिपला गेला अफजल यांच्या माध्यमातून आणि पहिला गडी बाद झालाय 30 अंकावर बॅटमधून पाहायला भेटला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर फलंदाज संदीप खरवत मैदानाच्या आतमध्ये फ्रॉम अर्नाळा चा खेळाडू मागील सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ ज्यांनी साकारला होता आपल्या संघाला एक अप्रतिम विजय करून दिला होता पवनसूत नवली संघासमोर 17 धावा ज्यांनी बनवल्या होत्या 2 षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या 10 एक गडी बाद केला तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर संदीप खरवत तर बघा पण या षटकामधला अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या एक गडी बाद करणे यशस्वी ठरलेत असे पोछाले लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकर फिल्डिंग मध्ये त्याचा बदल केला जाईल ऑन साइडला पाहू शकता लेफ्ट हँड बॅटर 3 खेळाडू सज्ज केले गेले डीप काव कॉर्नर मिड विकेट डीप लॉंग ऑन डीप लॉंग ऑफ डीप मिड ऑफ लाईक खेळाडू सज्ज केले गेले शॉर्ट पॉइंट शॉर्ट गली शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये यष्टिक्षक किरण जाधव यष्टींच्या मागे लोअर फुल टच बॉल होता हलक्या बॅटने खेळला गेला हुसेन पटनी पाहू शकता आपण चेंडूवर त्या चेंडूला फील्ड करतायत आणि एकेरी धावाने समाधान मानावं लागेल षटक क्रमांक 3
संपल्या गेल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 10.33च्या सरासरीने येणारे अजूनही पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 11.66 सरासरी गाठावी लागेल. बनवायचे 35, येणाऱ्या 18 चेंडून मागे. वाडीचे मास्टर किरण जाधव आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज प्राशन केला जातोय. तो म्हणजेच फार एंडकडून आरटीओ एंडकडून येथील पहिल्या संघाकडून 4था षटक घेऊन येतात. 4 षटकांमध्ये बनवायचे 35. बॅटिंग करणारा संघ पाहू शकता आपण पालघर स्पोर्ट्स. सलामी बॅटर विवेक बारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. विवेक बारी यांची गोष्ट 2 चौकाराच्या मदतीने ते फलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला गेले. 15 मिनिटांमध्ये 3 षटक परिपूर्ण केले गेलेत. टायमाच्या अनुषंगाने पाहिलं तर सुरेख गोलंदाजी म्हणली जाईल. चला सामना सुरू करायचा. तसं चेरअप करता शैलेश पाटील पाहू शकता आपण गली रिझन मध्ये सज्ज केला गेलाय. शॉट थर्डमॅन एक शॉट फाईन लेग. लॉन फुलटा चेंडूचा लाफ केला. डीप मध्ये खेळाडू आहे पण चेंडू निघून जाईल सीमारेच्या पार. संदीप खरवच्या बॅटून आलाय. पीडीटीपीएल मास्टर कप षटकार. बघा पहिल्या चेंडूवर षटकार समीकरण बदललं गेलं. 17 चेंडू 29 धावा बनवायच्या विजयासाठी. संदीप खरवात एक चांगला बॅटर आहे. 2 चेंडू 7 वर येतोय. जेव्हा जेव्हा संघाला गरज असेल तेव्हा तेव्हा चांगली फलंदाजी बॅटमधून आपण पाहतो. पण एक स्लिप लगावली गेली. फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहे. फर्स्ट स्लिपला सेकंड स्लिपला खेळाडू लगावले गेले. अशा प्रकारे 2 स्लिप आहेत. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू चेंडूकडे येतील. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. चांगला क्षेत्ररक्षण खेळाडूंकडे गेले. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. ही चांगली रणनीती म्हणली जाईल पालघर स्पोर्ट्सच्या संघनायकाकडून. पाहिलं तर संजय गावड स्वतः बाद झाले. त्यानंतर लेफ्ट हँड बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आलाय. दोन्ही आपण गोलंदाजी करतो. कुठे ना कुठे या एंडने लेफ्ट हँड बॅटरला खूप उपयोगी पडणारा वारा आहे. त्या अनुषंगाने खेळतात पालघर स्पोर्ट्स क्लब. पालघर स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय परिचय गरज साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना पाहिलं तर प्रत्येक वेळी जेव्हा आपण पाहतो पालघर भागामध्ये क्रिकेट होतो लीग पद्धतीने तर परेश साहेबांचा संघ प्रत्येक वेळी आपण पाहतोय पालघर स्पोर्ट्स क्लबच्या नावाने. स्लोवन बॉल कट केला गेला. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहेत. मुद्दसर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करते. चेंडूला फील्ड केला गेला. फेकी केली गेली. परत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. पहिला चेंडू षटकार. त्यानंतर दुसरा चेंडू सिंगल. तिसरा चेंडू सिंगल. अशा 3 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्या गेल्या. अजून बनवायचे 27. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 15 चेंडू 27 धावांची गरज. 66 धावांचा पाठला करत असताना पाहिलं तर सुरुवात अप्रतिम झाली. परंतु मागील दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये गडी बाद झालाय. 4था षटक मार्गस्थ. संदीप करवा थोडा सफल झाला. ऑफ्टनच्या बाहेर पंचनकेच व्हाईट बॉल दर्शवत असताना धावसंख्या एकने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकात तब्बल लगावले गेल्या 40 धावा. इकडून बनवायचे 26-26. येणारे 15. अजूनही 11 धावा वरती आहेत. फिल्डिंग करणारा संघ. ऑन साइडला कार्पेटला रोकत खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतील. राकेश किनी चेंडूला फील्ड केला गेला परंतु 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. बॅकअप थोडासा दूर होता परंतु 2 धावा. शैलेश पाटील थोडंसं पुढे आले होते परंतु शेवटच्या क्षणामध्ये स्वतःला सावरला. चेंडूवर गेलेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पोहोचेल 42. इकडून बनवायचे 24. येणारे 14 चेंडू 24 धावांची गरज. एक चेंडू खूपच निर्णायक असणार आहे. एक धाव खूपच महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी. ऑफ्टनच्या बाहेर कट केला गेला. बघूया आपण खेळाडू आहेत शॉर्ट थर्डमॅनला. इथून डीप थर्डमॅनला चेंडूला फील्ड करतील. फेकी केले गेले. परत एकेरी धावाने समाधान मागेल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय अफजलच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर 1 ते 2 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावर तब्बल 43. इकडून बनवायचे अजूनही 23. 13 चेंडू 23 धावांची गरज.
हा जर चेंडू निर्धाव किंवा गडी बाद झाला की सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. या चेंडू षटकार जरी आला तर समीकरण बदलला जाईल. या चेंडूवर खूप काही निर्भर असणार आहे. स्लोवर चेंडू बॅकफुटला आलाय, कट केलाय, पत्का सुरेख चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार. वेग बारीच्या बॅट होऊन आलाय, खणखणीत दर्जेदार मास्टर कप चौकार. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा धावफलकावर 47. एकूण 12 चेंडू आणि बनवायचे 19. पाहिलं गेलं तर 4 षटकांमध्ये आतापर्यंत बनवले गेले 47. येणारी अजूनही 12 चेंडू बनवायचे 17. नवीन गोलंदाज प्राचारण केला जाईल अफजल अत्तारीला इंट्रोड्यूस केला जाईल. 47 19 पाहिजेत सर. वेळ पाहिलं गेलं तर 20 मिनिटाचा कालावधी पूर्ण झाला. 20 मिनिटाचा कालावधी 47 सर. 4 षटक 47 झालेत. 66 धावांची गरज आहे. 19 धावा जरी बनवायचे 12 चेंडू मध्ये. 19 12 चेंडू 19. अफजल तरी पाहू शकतो गोलमार्ग सज्ज होतील. पहिला चेंडू सुरेख डॉट बॉल, परंतु पाहिलं लेफ्ट हँड बॅटर आहे. लेफ्ट हँड गोलंदाजला इंट्रोड्यूस केल्या गेल्या. आपण सांगतो ना कधी कधी लेफ्ट हँड गोलंदाज लेफ्ट हँड बॅटर हवी ठरतो, परंतु पहिल्या चेंडूवर वर्चस्व गाजवलंय. 11 चेंडू 19 धावांची गरज. एक धाव खूप महत्वपूर्ण, कारण की स्पर्धा आपण पाहतोय 40+ मास्टर खेळाडूंची PDTPL सीझन 2 आणि या स्पर्धेचे नियम कंपल्सरी चेसिंग. स्लोवर चेंडू होता, खाली राहिलाय आणि यावेळेस पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल दर्शवला गेला. आणि यावेळेस पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS घेतला. विनंती करेल सर या अभय पाटील सर येऊन आपण पाहायचं आहे. अभय सर या. गोलंदाजी करणारी संघाने नक्कीच DRS घेतलाय. प्रत्येक संघाला एक DRS दिले गेले व्हाईट बॉल साठी, बिमर साठी. ते आपण पाहायचं आहे. तदनंतर तो बघूया आपण. तर कुठल्याही एक्स्ट्रा खेळाडूंनी पाहायचं नाही. जेव्हा डिझाईन येईल तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवणार आहोत. आमच्या स्क्रीनमध्ये दक्षता घ्या किंवा मोबाईलवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. रिप्लेमध्ये दाखवलं जाईल, परंतु पहिले पंच निहाळतील, त्यात डिझाईन देतील, त्यानंतर आपण सामना सुरुवात करणार आहोत. आणि यावेळेस रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. फेअर डिलिव्हरी आहे, व्हाईट कॅन्सल केला गेला आणि एक रिव्ह्यू परत दिला जाईल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. लिगल डिलिव्हरी सुरेख कॅमेरा वर्क आपण पाहू शकता मिस्टर अनुराग चव्हाणच्या माध्यमातून. आणि डॉट बॉल दोन्ही चेंडू डॉट पाहू शकता आपण. नक्कीच पाहिलं तर बॅटर सफल झाले होते खूप. आणि पाहिलं तर सुरेख लाईन मध्ये ज्या चेंडू ट्रॅव्हल झाला अशा प्रकारे पंच दर्शवत असताना अप्रतिम चेंडू पहिले 2 चेंडू डॉट टाकले गेले ते म्हणजे अफजल अत्तारीच्या षटकामध्ये. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला डीप मध्ये. हुसेन पटनी चेंडूला फील्ड करतील का? वरती चेंडू निघून जाईल. 1 बाउंस सीमारेषा पार. आलाय चौकार. नक्कीच पाहिलं तर आपण सांगतो कि बल से ज्यादा बुद्धि का उपयोग करो, बल से ज्यादा बुद्धि का उपयोग करो, क्योंकि बल लढना सिखाएगा और बुद्धि जीतना. तर नक्कीच पाहिलं तर ताकदची गरज असते, परंतु जेव्हा तुम्ही बुद्धीचा उपयोग करताना कुठे ना कुठे जिंकण्यासाठी खूप उपयोगी पडू शकते. यावेळेस पाहिलं तर मिस्टर संदीप खरवतने बुद्धीचा उपयोग केला, थोडे सफल झाले. ऑन साइड चेंडू ट्रॅव्हल केला 4 धावांसाठी. पहिले 2 चेंडू डॉट खेळले होते आणि चौकार. कुठे ना कुठे थोडासा आत्मविश्वास वाढवेल संदीप खरवतचा, कारण की 2 चेंडू त्यांनी निर्धाव खेळले होते. येणारे 9 चेंडू बनवायचे अजूनही 15. 9 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस ऑफसाइडला खेळायचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू मुद्दतसर आणि यावेळेस चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. पंचांकी दर्शवतील चौकार की षटकार आणि हा आहे 6 षटकार. पाहिलं गेलं तर फटका नक्कीच खेळला होता, परंतु पाहिलं गेलं तर मुद्दतसर
चेंडूला जज करत होते, थोडं पुढे आले होते, परंतु वाऱ्याच्या सहाय्याने चेंडू वाहत गेला आणि मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा 5वा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. अजून बनवायचे 9, येणारे चेंडू असतील 8 चेंडू 9 धावांची गरज. कुठला संघ क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये? एका बाजूला पाहिलं तर निलेश पाटील चिंचणी, तर एका बाजूला पालघर स्पोर्ट्स क्लब आपण पाहू शकता. यावेळेस दबाव नक्कीच पाहू शकता. हा प्रेशर आहे. संदीप खरवत यांचा गोलंदाज अफजलवर 1-2 मोठे फटके आले, थोडासा वेगळं करायचा प्रयत्न होता. दिशा भरकटली गेली. व्हाईट बॉल नक्कीच चालाय. धावसंख्या 1 पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली, ती म्हणजेच 58 धावा. अजून बनवायचे 8 चेंडू 8 धावांची गरज. बॉल टू रन इक्वेशन नक्कीच पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. प्रतिदा फुलटस बॉल होता, कट केला गेला, फटका सुरेख कार्पेटला रोड का चेंडू निघून जाईल सीमाच्या पार. आलाय खणखणीत दर्जेदार चौकार 4. समीकरण पूर्णपणे बदलला गेला. बनवायचे दोन्ही 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघे या चेंडूवर सामना फिनिश करेल का संदीप खरवत, किंवा या चेंडूवर वर्चस्व गाजवेल, कमबॅक करून देईल, कारण की कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला 4 धावा बनवाव्याच लागतील विजयासाठी. यावेळेस लडफुलटो चेंडू ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. डीप लॉंगॉनला चेंडूला फील्ड करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विवेक बारे काय वेगाने धाव घेतात. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पोहोचत. धावफलकावर 64 मात्र 2 धावांची गरज. वसई 11 संघ जसा सामना संपेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पवन सूत नवली संघ आपण सुद्धा आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि तुमच्या 12th मॅन आल्या पाठवतो तेव्हा सांगायचं इकडे बसून राहायचं आहे, कुठेही खाली उतरायचं नाहीये, टीमकडे जायचं नाहीये मॅच संपेपर्यंत. सर हे नक्की तुम्ही लक्षात घ्या. अजून 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. येणारे 6 चेंडू मागे चला. चला 2 धावांची गरज. मुदस्सर ला इंट्रोड्यूस केलं गेलं आपण पाहू शकतात R2 एंड करून. आणि दोन्ही संघ जी सामना खेळतायत यानंतर मुदस्सर शेख, मेहुल पाटील मॅन फ्रॉम बहाडोली चांगलं काम करतायत. जतीनजी किणी त्यांचे गुरुवर्य चांगला नक्कीच त्यांना गाईड करतायत. तर पाहिलं तर प्रत्येकाला गाईड करणं हे गरजेचं आहे, कारण की आपण जेव्हा कोणाला गाईड करतो कोणाला नक्कीच काही शिकवतो नक्कीच खूप चांगलं काम असते. जतीनजी किणी हेच करत असताना पार्टनरच्या माध्यमातून अनुराग चव्हाण यांनी सुद्धा कित्येक कॅमेरामॅन घडवलेत. हे 4थे शिष्य असतील जतीन किणी यांचे. पाहिलं तर चला सामना सुरू करा सर. 6 चेंडू 2 धावांची अटॅकिंग फील्ड पाहू शकता, पण खूप अटॅकिंग फील्ड लगावली गेली आहे. यावेळेस कट केला गेला आणि सामना फिनिश झालाय. विवेक बारे, नक्कीच विवेक बारे खुश असतील. आणि पाहिलं तर परतजी गरज साहेब सुद्धा खुश असतील, कारण की सुपर 8 मध्ये संघ क्वालिफाय झाला. दोन्ही संघ चला मैदानाच्या आतमध्ये या हस्तनोंद करून घ्यायचा आहे. हरीश्वरजी किणी, संजय गावड आपला संघ मैदानाच्या आतमध्ये घेऊन या. हस्तनोंद करायचा निलेश फायटर संघ आणि पालघर स्पोर्ट्स क्लब. आणि पाहिलं गेलं तर ते 11 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केलेत.